दैनिक भारत विचार, निर्भीड, अचूक, सत्य बातमी। सांगा उपक्रमाबद्दल काय आषाढी एकादशी निमित्त आपण काय कार्यक्रम किती वर्ष झाले करतो, तुळशीची रोग आणि औषधांचं रोपांचं वाटप करतो। साधारणतः यंदा किती रोपं वाटणार आहे आणि कसं स्वरूप असेल? नमस्कार, मी राहुल जगताप, श्री स्वामी बॅग संचालक। स्वामी बॅग्स आणि शांतिनिकेतन परदेशी सर आणि आमचे विद्यार्थी मित्र या उपक्रमात आम्ही गेले 25 वर्ष सातत्याने कोविडसह आम्ही हा कार्यक्रम राबवतो आहे। त्यातही तो खंड नव्हता। आम्ही कोविडमध्ये काळात पण रोप घ्या आणि ऑक्सिजन मोफत मिळवा या थीमखाली कार्यक्रम राबवलेला आहे। तर ह्या वर्षी आमचं उपक्रमाचं 26वं वर्ष आहे आणि 25,000 रोपांचं वाटप हे उद्दिष्ट आम्ही डोळ्यासमोर ठेवलेलं आहे। त्यात सर्व प्रकारचे देशी वृक्ष आणि पांडुरंगाचा प्रसाद म्हणून विठ्ठलवाडीला प्रति पंढरपूर असं समजलं जातं। तर तिथं तुळस ही भाविकांची मागणी असते की आम्हाला देवाच्या दारातलं ते जे मिळलेलं तुळशीचं रोप आहे ते प्रसादरूपी रोप ते आवडीने घेऊन जातात आणि ते वाढवतात। त्यामुळे तुळशीची संख्या आमच्या यात मोस्टली जास्त असते। सगळ्या प्रकारची फुलझाडं शेतात लावायचे जे काही मोठे वृक्ष आहेत, वड, चिंच, पिंपळ, औदुंबर आणि फुलझाडं आणि फळझाडं असे विविध प्रकारचे 25,000हून जास्त रोपं इथं उपलब्ध असतात। त्यात विठ्ठल रुक्मिणी देवस्थान ट्रस्ट यांचं सहकार्य मोलाचं आहे। तिथले स्थानिक पदाधिकारी, राजकीय मंडळी असेल, आमचा राजकीय मित्रपरिवार असेल, स्थानिक पोलीस असेल आणि प्रशासन असेल, पत्रकार तुम्ही बांधव असाल, यांचा आम्हाला सहकार्यातनं हा कार्यक्रम सर्वदूर पोचतो आणि हा कार्यक्रम संपन्न होतो। तर ह्यावर्षी 25,000 रोपांचं वाटप आहे। आपण येऊन भाविकांना आव्हान करा की ते तुम्ही येऊन पर्यावरणासाठी त्याचं लावणारं काम किंवा रोप वाढवायचं काम भाविकांचंच आहे। त्यांनी आवर्जून यावं। धन्यवाद। परदेशी शांतिनिकेतन सेवा प्रतिष्ठान अध्यक्ष। सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून आणि सामाजिक बांधिलकी म्हणून गेले 26 वर्ष श्री क्षेत्र विठ्ठलवाडी येथे आपण तुळशी रोपांचं आणि औषधी वनस्पती त्याचबरोबर इतर रोपांचं वाटप करत आहे। गेल्या वर्षी आपलं 25वं वर्ष होतं, यंदा 26वं वर्ष। गेल्या वर्षीपासून आम्ही 25,000 रोपांचं वाटप करतो आहे। 25,000 रोपांचे वाटप करत असताना येणाऱ्यांचे रिस्पॉन्स, भाविकांचे रिस्पॉन्स हे महत्त्वाचे आहेत आणि त्या रिस्पॉन्समुळं आमचा हा उपक्रम गेले अखंडित 26 वर्ष चालू आहे। यासाठी आम्हाला विठ्ठल रुक्मिणी देवस्थानचे सहकार्य लाभतं, त्याचबरोबर पोलीस बांधवांचं सहकार्य लागतं, त्याचबरोबर सगळे पत्रकार बंधू, आमदार, खासदार, स्थानिक नगरसेवक यांचंही सहकार्य लाभतं। सामाजिक बांधिलकी म्हणून आपण हा उपक्रम राबवतो आहे। हा आमचा उपक्रम सुरू होत असताना 5,000 झाडांचं वाटप आम्ही केलं होतं, पण थेंबे थेंबे तळे साचे अशा पद्धतीनं आमचं हे 25,000 रोपापर्यंत पोहोचलेलं आहे। हे सर्व शक्य झालेलं आहे भाविकांच्या मदतीमुळे, आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे हे शक्य झालेलं आहे आणि असाच उपक्रम आम्ही राबवत राहू। याचा आम्ही फीडबॅकसुद्धा घेतो आहे की रोपं लावतायत का, वाढतायत का, आणि हे भाविक दरवर्षी येणारे भाविक आहेत की ते आवर्जून आपल्या स्टॉलकडे येतात आणि सांगतात की आम्ही हे रोप वाढवलेलं आहे, आमचं हे रोप एवढ्या वर्षाचं झालेलं आहे आणि त्यातून आम्हाला आनंद वाटतो आहे आणि असाच आपलं सहकार्य लाभावं। भाविकांना सर्वांना विनंती आहे आपण या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा। शनिवार दिनांक 25 जुलै रोजी सकाळी 10 वाजल्यापासून हा उपक्रम सुरू आहे। धन्यवाद। नमस्कार, माझं नाव वैभवी राहुल जगताप। तर मग दरवर्षी आम्ही 25 वर्षापासून हे रोप वाटपाचा कार्यक्रम करत आहोत। तर मग मला फक्त एवढंच एक मेसेज द्यायचा आहे की क्लायमेट चेंज आता काय फ्युचरचा प्रॉब्लेम राहिला नाही, आपण ह्या वर्षीच एक्सपिरियन्स करतो आहे।
की पाऊस कमी पडणं किंवा अनटाईमली रेन्सचं प्रमाण खूप वाढलं आहे. म्हणून मग आय वूड लाईक टू गिव्ह अ मेसेज की प्रत्येकाने एक तरी रोप स्वतःच्या घरात किंवा बाहेर कुठे लावलं तर खूप बेटर होईल. ह्याच्यानी आपल्याला पुढच्या फ्युचर जनरेशनसाठी एक हेल्दी आणि सेफ फ्युचर तयार करता येईल. थँक्यू. या उपक्रम विद्यार्थ्यांचा